सगळ्यात महत्त्वाचं या रस्त्याला अनेक अडचणी होत्या. मी ज्यावेळेस संसदेमध्ये खासदार म्हणून गेलो त्यावेळेस मी पहिलं 22/7/2024 गडकरी साहेबांना एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की जो कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा, कारण ते काम गेले 8-9 वर्षापासून चालू आहे, पण ते काम पूर्णत्वास जात नाही, फक्त खड्डे खांदून ठेवलेले. त्यानंतर गडकरी साहेबांनी तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केला. नंतर नवीन एक टेंडर ओपन झालं, पण नवीन टेंडर ओपन झाल्यानंतर ज्या निविदा भरण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये फक्त 2च कॉन्ट्रॅक्टरने निविदा भरल्या आणि त्यामध्ये एकाच कॉन्ट्रॅक्ट डिस्क्वालिफाईड झालं. त्यामुळं फक्त एकच जर निविदा राहिल्यानंतर ते नियमात न बसल्यामुळे ते सुद्धा नंतरची निविदा कॅन्सल करण्यात आली. परत तिसऱ्या वेळेस त्याची एक फ्रेश निविदा काढण्यात आली आणि त्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं आणि ते काम एक चालू आहे. खऱ्या अर्थाने आज कामाची पाहणी करत असताना बऱ्यापैकी एक समाधान आज थोड्या प्रमाणात वाटतंय, पण बऱ्याच ठिकाणी अजूनही काम अपुरं आहे. पण आता अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे काम डिसेंबर 26 पर्यंत काम पूर्ण झालं जाईल, कारण कुंभ मेळ्याच्या आधी हे काम पूर्ण होईल. आज तुम्ही पाहिलं असं राहुरी पट्ट्यामधील एका बाजूचा लेअर टाकण्यात आलेला आहे, तिकडे देऱ्याच्या तिथं ओव्हरब्रिज मंजूर झालेला आहे. त्यामध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. स्वामी नावाचे एक नवीन अधिकारी आपल्याकडं हजर झालेले आहेत गेल्या 2 महिन्यापासून. ते सुद्धा त्या कामाचा डेली टू डेली रिपोर्ट घेत असतात. मी सुद्धा ज्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं त्यावेळेस त्यांच्याकडून एक बार चार्ट घेतला की त्यामध्ये प्रत्येक महिन्याला किती काम केलं जाईल. आमचे आदरणीय माजी राज्यमंत्री प्राजक्त दादांनी सुद्धा या रस्त्याच्या बाबत 4-5 वेळा आंदोलन केले, उपोषण केलं. त्यामुळे आज या कामाला एक थोड्याफार प्रमाणात यश आल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्ता जो आहे वन वे करण्यात आलेला आहे, पण जो ज्याच्यावरून ट्रॅफिक सुरू आहे तो मोटरेबल नाहीये. बऱ्याच ठिकाणी तिथं देखील खड्डे आहेत. आपण काही सूचना आता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. एका बाजूला वन साईड जी ट्रॅफिक चालू केली त्याचे पहिले खड्डे पूर्णपणे खड्डे बुजून काढा. त्यांनी त्या पद्धतीने खाली कॉन्ट्रॅक्टरला सूचना पण केल्या, कामाला पण सुरुवात झाली आहे. जो नगरवरून करमाळ्याला जाणारा महामार्ग राष्ट्रीय त्या रस्त्याला देखील आता नवीन रस्ता आहे, पण त्याला सुद्धा अनेक ठिकाणी खड्डे पडायला सुरुवात. अनेक ठिकाणी खड्डे, त्याबाबत मी संबंधित विभागाला पत्र पण दिलं आणि त्या खड्डे बुजण्याचं सांगितलं. पण तुम्ही पाहिलं असेल बाजूला नगर ते संभाजीनगर रस्त्याची इतकी दुरावस्था झाली. त्यावेळेस सगळ्यात प्रथम मी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि त्या अधिकाऱ्यांना सूचना करून त्याचे पॅचअप काढायला त्या ठिकाणी लावले. काही ठिकाणी पॅचअप काढले, काही ठिकाणी पॅचअप काढायचं काम चालू आहे. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.